नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण वाळवणीचा अजून एक सोपा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे साबुदाणा फेणी. ही करायला खूप सोपी आहे. साबुदाणा फेणी ह्याला जास्त वेळ पण नाही लागत. कोणाला साबुदाणा फेणी, साबुदाणा पापड्या, साबुदाण्याच्या चिकोड्या ह्याला वेगवेगळी नावं आहेत. चला तर मग रेसिपी सुरुवात करू. इथे मी 1 वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे. आता आपल्याला साबुदाणा हा 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्याच्यात साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे, आपल्याला जास्त नाही घालायचं आहे. आपण खिचडीला भिजवतो तसंच आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे. आता ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं झाकून. इथे पाहू शकता साबुदाणा मस्त आपला आता सॉफ्ट झालेला आहे. इथे मस्त भिजलेला आहे, मस्त मोकळा पण झालेला आहे. इथे आता साबुदाणा पाहू शकता, इथे मस्त असा सुटसुटीत झाला आपला साबुदाणा. इथे दाणा एकदम मोकळा मोकळा झाला आहे. असंच आपण खिचडीला जसं भिजवतो तसाच भिजवला आहे सेम. इथे एका पातेल्यात मी आता 4 वाटी पाणी घालते मी. ज्या वाटीने सेम साबुदाणा भिजवला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. 4 वाट्या पाणी घातले. आता याला झाकून ठेवते. एक छान याला उकळी येऊ दे. 2-3 मिनिटानंतर पाहू शकता इथे पाण्याला मस्त इथे उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. 2 मिनिटं ढवळून घेतला. आता आपण हा भिजवलेला साबुदाणा ह्याच्यामध्ये घालूया उकळलेल्या पाण्यामध्ये. आता सध्या मी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे, हाय फ्लेम नाही ठेवली आहे. मीडियम फ्लेमवर असताना आपल्याला साबुदाणा ह्याच्यात घालायचा आहे. व्यवस्थित ढवळून घ्या ह्याला. मी ते गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे. आता मस्त ह्याला आपण शिजवून घ्यायचं. एक 15-20 मिनटं त्याला आपण आता शिजवून घेऊया. 10 मिनटं लो फ्लेमवर आणि एक 10-15 मिनटं हाय फ्लेमवर आपण याला शिजवून घेऊया. बघू शकता साबुदाणा इथे मस्त फुलला आहे. इथे पण डबल झाला आता हा साबुदाणा. मस्त याला उकळी पण आली. इथे साबुदाणा मस्त शिजवून घ्या, तर कसा पापड्या एकदम छान चवीला होऊन जातात. आणि आपल्याला हे मस्त असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी चेक करून घेते. थोडंसं प्लेटमध्ये काढून बघा. पाणी जर इकडे तिकडे नसेल जात, म्हणजे स्टेबल असेल आपलं हे, तर समजून घ्या आपला साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे. इथे आता कधी कधी पाणी इकडे तिकडे जाऊ शकतं मे बी. आता इकडे थोडंसं जिरं घालते मी. 1-2 चमचा जिरे घेतले. जिरे एकदम शेवटी घालते मी आता इथे, कारण आपण जर आधीच घातलं ते मे बी साबुदाण्याला एक काळपटपणा येऊ शकतो, म्हणून एकदम लास्टलाही मी जिरं घातलेलं आहे. तुम्हाला जिरं नको हवे असेल तर प्लेन पापड्या हव्या असेल तुम्ही तसे, किंवा जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर ती पण तुम्ही याच्यामध्ये ठेचून घालू शकता. किंवा जर थोडं स्पायसी टेस्ट हवे असेल तर थोडं चिली फ्लेक्स पण घालू शकतो आपण याच्यात. आता इकडे मी पापड्या घालायला सुरुवात करते. इथे मी प्लास्टिक टाकलं आहे. फेणे आता सगळं व्यवस्थित टाकून घेते. जास्त जाडसर नाही, जर असं पातळच घालायचं, कारण हे आपण सुकल्यावर आपण तळतो ना, त्यावरती हे डबल टिबल होतात पापड्या. सो थोडंसं लहान लहान म्हणजे छोट्याच घालायचं ट्राय करा. इथे याला आपला 2-3 दिवस चांगलं कडक होऊन द्यायचं. इथे बघा 1 दिवस मी ठेवलं आहे. 1 दिवसानंतर मी ह्याला आता उलटं करते. थोडं वरची साईड इथे सुकलेली आहे थोडी. 1 दिवसानंतर मी ह्याला पलटी करते सगळं आता. आणि याला आता 2-3 दिवस छान असं कडक आपल्याला ऊन द्यायचं आहे. इथे पाहू शकता आपल्या पापड्या मस्त सुकलेल्या आहेत. इथे साबुदाणा फेणी आता तुम्हाला मी तळून दाखवते. 2-3 तेल चांगलं गरम झालं इथे, त्याच्यामध्ये टाकते आता मी. पाहू शकता मस्त इथे साबुदाणा फेणी फुलली आहे आपली. डबल टिबल होते ही तळून झाल्यावर. मस्त असं कडकडीत सुकला ना उन्हामध्ये, तर साबुदाणा फुलल्यावरती एकदम डबल टिबल या फुलतात. सो याला एकदम कडकडीतच सुकू द्या ना. 2-3 दिवस याला मस्त असं कडक उन्हातच सुकवून घ्या. वर्षभर या छान राहू शकतात. त्या पापड्या छान टिकतात म्हणजे. चला इथे छान मस्त तळून झाले मस्त सगळ्या छान फेण्या. दिसायला पण एकदम पांढरा शुभ्र मस्त झाल्यात, एकदम कुरकुरीत झाल्यात. एकदम आतून एकदम खुशखुशीत झाल्यात आणि एकदम व्हाईट कलरमध्ये एकदम पांढरा शुभ्र झाल्यात मस्त.
हे पापड तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता या तुम्ही नुसतं पण खाऊ शकता. टेस्टला एकदम छान लागतात. ती रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर. चला तर मग लवकरच भेटूया अजून एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर.